करावा नेटका आणि नेटका करता फिका होत जासे. तुम्ही जर नेटका संसार केला तर तो स्वाभाविकताच हळूहळू तुमचा फिका होत जातो. म्हणजे तुमची आसक्ती त्यातून दूर होते. तुम्ही त्यात अडकून राहत नाही संसारात. हा जे संसाराची कटकटीने हा जो लक्ष्मण हरिचंद्रा जो बाहेर निघाला घराच्या, की घर सोडून चालला होता तो, तर महाराजांनी त्याला गृहस्थाश्रमाकडे परत वळवतात आणि तो नंतर येतो तिथे VT स्टेशन, बोरीबंदर स्टेशनवर परत जातो घरी. आणखी त्याच्या लक्षात येतं की त्याची काय चूक झाली. हा एक दुसरा आहे की संसारातली हातोटी कशी आहे. म्हणजे तुमचा जो आधार आहे, आधार हा परमात्म्याचा आधार आहे आणि त्या आधाराच्या हिशोबाने तुम्ही राहा. जे तुम्ही सत्कार्य करताय, चांगली कामं करताय, त्यात तुम्ही खंड का करता बाबा? चालू राहू द्या. ते तुमच्यावर असं कोणतं मोठं संकट आलं आहे का की हे तुम्ही करू शकत नाही? विनाकारण कोणाला विरोध करायचा, म्हणजे इथे पत्नीचा किंवा कोणाचा जरी विरोध म्हटला तो थोडा बाजूला ठेवा. पण असा जर कोणी सत्कार्याचं काम करताय, पूजा उपासना करताय, किंवा कोणी यज्ञ करताय, याग करताय, किंवा प्रगट दिन दिवशी कोणी लोक अजूनही महाराजांची पूजा अर्चा करून 5-25 लोकांना जेवण करतात, प्रसाद देतात लोकांना. देवळात तरी हा प्रसाद होतो. म्हणजे कोणी करणारे लोक आजकाल वाढत चालले आहे. काही लोक इतर सण करतात, महालक्ष्मीचा करतो, कोणी गणपतीचा करतो, कोणी असा करतो. तर ही काय तुमची जी कुळप्रथा जी चालू आहे ती कुळप्रथा चालू ठेवा, असा त्याच्यापुढे सांगण्याचा उद्देश आहे. आणखी हा लक्ष्मण जन्मला परत जातो, आणखी आपल्या नेहमीसारखे काम करायला लागतो. आणखी 2-3 उदाहरणं दिले आहे 20व्या अध्यायामध्ये, पाहू आपण. याच्यामध्ये एक रेव्हेन्यू ऑफिसर दाखवलाय मार्तंड जोशी नावाचा. या घटनेमध्ये मार्तंड जोशी हा रेव्हेन्यू ऑफिसर असतो. आणखी शेताची आणखी रस्त्याची मोजमापणी करण्याकरता तो कळमगावी जातो. तर कळमगावी गेल्यानंतर मग त्याला असं वाटतं की आता आपण इतक्या दुरून आलो आहे, आणखी इथून शेगाव जवळच आहे, तर शेगाव जाऊन उद्याचा गुरुवार आहे, आणखी आपण जाऊन महाराजांचं समाधीचं दर्शन घेऊ, आणखी प्रसाद घेऊन नंतर परत आपलं काम चालू करू. तर त्याचा जो शिपाई असतो, कुतुबुद्दीन नाव सांगितलं आहे त्यांनी, तर शिपाई कुतुबुद्दीन म्हणतात चला आपली डमणी काढा, आणखी आपण शेगावाला जाऊन येऊ. तर तो शिपाई म्हणतो की साहेब, आभाळ बघा किती आलेला आहे, आणि पाऊस जर पडला तर आपल्याला मध्ये नदी लागते, माण नदी आहे ती. त्या माण नदीहून आपल्याला परत जाणं, पुलावून जाणं, तर पूल जरा खालच्या लो लेवलला असल्यामुळे तिथे जर पूर आला तर आपण अडकून पडू आणि मोठं मुश्किल होईल. तर आपण तो काही होत नाही यार, चान्स घेऊन बघू, काही प्रत्येक आभाळ आला म्हणजे काय पाऊस पडतोच का, असं होते का. तर हे लोक निघतात. डमणीतून हा रेव्हेन्यू ऑफिसर मार्तंड जोशी आणखी त्याचा शिपाई कुतुबुद्दीन हे डमणी घेऊन निघतात, आणि मध्ये पाऊस जोराचा पडतो आणि त्या नदीला खूप पूर येतं म्हणतात. तर यांचं त्या नदी पार जाणं मुश्किल होऊन जातं. म्हणजे हे जेव्हा जायला लागतात तेव्हा पाऊस कमी असतो, तर याला वाटतं की आपण पार करून जाऊ पुलावरून, असं काही नाही. पण हा पुलावरून अर्ध्या रस्त्यात जात नाही, तर पावसाचा इतका लोंढा येतो त्या नदीमध्ये की सगळ्या डमणीमध्ये पाणी भरतं. बैल जागच्या जागी उभे राहतात आणि याला दोघांनाही सुचत नाही काय करावं. हा आपला शिपाई तो डमणी हाकत असतो, तो बैलांचा दावा सोडून देतो आणि हे दोघी जण त्या डमणीमध्ये महाराजांचे चिंतन करत बसतात. हा जोशी म्हणतो मी तर महाराजांचं चिंतन करतो, तू तुझ्या अल्लाचं चिंतन कर. आता जे होईल ते पाहू. आणि डोळे मोडून लोक बसतात आणि पाऊस धोधो चालू असतं, डमणीत पाणी आलं असतं, डमणी उभी राहते अगदी फुलाच्या मध्यंतरी. आणि सकाळी जेव्हा थोड्या वेळाने पाऊस उतरल्यानंतर जेव्हा डोळे उघडतात ते डमणी शेगावमध्ये गेली असते. म्हणजे ती डमणी रात्रीतून, म्हणजे बैल चालतात, रात्री म्हणून बैल चालतात. मी बरेचदा ऐकलं असेल की पाऊस वाटत असली की बैल बरोबर आपली गाडी नेतात. तर पाऊस थांबल्यानंतर बैल केव्हा निघतात, डमणी केव्हा निघते पुलावरून, आणखी शेगावच्या दुसऱ्या तटी जाऊन पोचते. हे जेव्हा सकाळी जेव्हा डोळे उघडतात हे लोक, हे दोघंही जण, तर त्यांना वाटतं अरे आपण शेगावला पोचलो. ही महाराजांची कृपा आहे. दुसऱ्या दिवशी तिथे उत्सव असतो महाराजांचा, आणखी त्या उत्सवामध्ये ब्राह्मणाला जेवू घालतो आपला हा मार्तंड जोशी. आणि तिथे तिथे त्याचा जो मित्र असतो तो बाळू म्हणून जो महाराजांचा, तो म्हणतो आज मला ब्राह्मणाला जेवण घालणं शक्य नाही आहे, तुम्ही आलेच आहे आता, तुम्हीच हे कार्य करा, आणखी ब्राह्मणाला जेवण घाला. तर मार्तंड जोशी त्याच्या स्वखर्चाने ब्राह्मणांना जेवू घालतो, आणखी उत्सवाचा प्रसाद वगैरे घेऊन मग ते पाया पडून निघतात समाधीची. हे बघा, हा जो सोहळा त्याला सापडला किंवा हे जे त्याचं हे होतं, म्हणजे श्रद्धा जी होती महाराजांवर दोघांची,
म्हणजे त्याची अल्लाची त्या कुतुबुद्दीनची त्या अल्लावरती याच्यावरती मग त्याची श्रद्धा ज्याच्याजवळ आहे तो श्रद्धा कसा ठेवतो तो. तर हे याच्यातून ते बाहेर निघतात. आणखी नंतर त्यांचा जीव वाचतो असं म्हणायला काही हरकत नाही आपण. आणखी दोघं जाऊन त्या समाधीचं दर्शन होतं. म्हणजे हा सत्याचा संकल्प असतो आपला बरेचदा केलेला, हा पार पडतो. आणि पार पडण्याला जे दैवत आहे किंवा जे सद्गुरू आहे ते हा सत्यांचा संकल्प पार पाडतात. त्याच्यामध्ये अशी विघ्न जरी आले तर विघ्नातून तो निघून जातो साधक. आणखी एक गोष्ट आहे, यादव गणेश सुभेदाराची गोष्ट सांगितली आहे 20व्या अध्यायामध्ये. तर हा कापसाचा धंदा करत असतो. हा आणखी त्याला कापसाच्या धंद्यामध्ये बरेच 10,000 रुपयाचा तोटा आला असं दाखवला आहे. तो हिंगणीचा राहणारा असतो. तोटा आल्यामुळे निश्चितपणे त्याला काहीच कळत नाही बा आता काय धंदा करायचा, काय नाही, पैसे नाही. आणखी यावर्षी सुद्धा कापसाचं पीक कुठल्या भावात पिकलं जाईल, तोट्यात जाईल की नफ्यात राहू हे त्याला माहीत नाही. तर तो वर्धेला येतो. वर्धेला सांगितलं, वर्धेला तिथे विनायक असिरकर असे त्याचे मित्र असतात म्हणा. तो त्याच्या घरी जाऊन थांबतो तिथे की आता विनायक असिरकर थोडा वेळ थांबू, मंडीत अजून गाड्या पोहोचायच्या आहे. हा पुढे आला असतो. तर विनायक असिरकरांच्या घरी जाऊन ते थांबतो. तर विनायक असिरकर बसले असतात. तर तेवढ्यात ते काय ते भिकारी येतो, अंगावर फाटके लटके कपडे, आणि यांना दोघांनाही म्हणतो की मला भिक्षा पैसे द्या, दक्षिणा द्या. तर विनायक असिरकर म्हणतो, अरे बाबा तू चुकीच्या दारी आलाय, तू पुढे जा, इथे काही तुला मिळणार नाही आहे, तू पुढे जा, देण्यासारखं आमच्याजवळ काही नाही. तो भिकारी जात नाही पुढे. तो भिकारी या यादव सुभेदार जो दाखवला, यादव गणेश सुभेदार, याच्याबरोबर जाऊन बसतो त्याच्याबरोबर की नाही मला बसायचं आहे, मला काहीतरी दक्षिणा देतो तरच जाईन मी. तर याला असं वाटतं, या यादवला गणेश सुभेदाराला असं वाटतं हा भिकारी लोचट दिसतो बा, आणि हा मागितल्या पैसे घेतल्याशिवाय दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार नाही, म्हणून हे जवळून बसलाय. तर तो म्हणतो ठीक आहे बाबा, आता तू एवढा पाठीमागे लागलाय आणि तू हलायला तयार नाही. तर हा सुभेदार त्याच्या खिशातून काही पैसे काढून देतो. देतो तर म्हणते एवढ्यात माझं भागत नाही. भिकारी म्हणतो एवढ्यात माझं भागत नाही, मला अजून पैसे दे, अजून दक्षिणा दे मला. हा म्हणते आता कमाल झाली, आता माझं जे पैसे होते दिले, अजून हा पैसे मागतो. तर याला संशय वाटतो की हा भिकाराच्या रूपात गजानन महाराज तर नाही आहे. तो आणखी निरखून पाहतो त्या भिकाऱ्याला की बा हा गजानन महाराज तर नाही, पण त्याला थोडं असं वाटतंय किंवा महाराजच कदाचित तिच्या रूपात आले असावे. तर तरी हा म्हणतो, तर तितक्या ते काय होतात की हे आसिरकर जे असतात ते घरात निघून जातात काही कामं करतात, कारण त्यांना त्या भिकाऱ्याला काही द्यायचं असतं, ते घरात जातात. तर मग हा यादव परत आपल्या खिशातला, यादव गणेश सुभेदार हा परत आपल्या खिशातून पैसे काढतो आहे नाही ते म्हणतं घे बा. तो भिकारी त्याचे पैसे घेतो आणि जायला लागतो. आणि जायच्या पहिले म्हणतो तू मला ओळखलं नाही, माझ्या अंगात कपडे ना फाटका सदरा आहे म्हणून तू असा माझा ओहापोह करून राहिला माझा की मी कोण आहे म्हणून, आणि तू इतका संशक मनाने मला पाहून राहिलाय की पैसे देऊ की नाही. तर आता मी उभा राहतो, तर बघ. तो अंगातला शर्ट वगैरे काढून टाकतो आणि आपलं म्हणजे आतमध्ये लंगोटी असते त्याची, पण तो निर्वस्त्र ऑलमोस्ट म्हणजे अर्धा निर्वस्त्र होऊन म्हणजे वरचा सदरा शर्ट काढतो, आणखी पैजामाही काढतो, फाटके कपडे, आणखी नुसतं लंगोटी उभं दाखवतो की पहा माझ्याकडे पहा एकदा. तर त्याला तिथे गजानन महाराज दिसतात त्या सुभेदाराला. तो सुभेदार त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो, पाठीवरून हात फिरवतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला एवढा याच्यात तरी ओळखलं, तू इतका संशक मनाने मला पैसे द्यायला तयार नव्हता, आता मी निघतो आहे असं म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवून महाराज म्हणजे तो भिकारी निघून जातो. आणि मग तो विनायक असिरकर येतो, यांचा काहीतरी व्यवहार असतो, तो व्यवहार आटोपतो. आणखी मग संध्याकाळी याच्या कापसाचा माल येणार असतो मंडीमध्ये विकायला. तर कापसाच्या मंडीला हा म्हणतो, आता विनायक साहेब मी निघतो, आता माझ्या मंडीच्या गाड्या आल्या असतील कापसाच्या, बघतो काय आता काय आज नफा होईल तोटा होईल काही सांगता येत नाही. पण त्या दिवशी त्याला कापूस त्याचा चांगल्या भावाने विकला जातो. म्हणजे ज्याला जो भाव अपेक्षित नसतो अशा भावाने तो कापसाच्या गाड्या कापूस विकला जातो, त्याला फायदा होता खूप. म्हणजे अशा प्रकारे योगक्षेम जो आहे आपला, योगक्षेम महाराज चालवतात. म्हणजे ठीक आहे, सुखदुःखाची एरझर चालू असते म्हणा, किंवा सुखदुःखाचे हे हेलकावे येत राहतात जीवनामध्ये, असं नाही. पण याचा अर्थ तुमची श्रद्धा ढळू द्यायला नाही पाहिजे तुमची. ठीक आहे, आज दुःख आहे,
उद्या दुःख निघून जाईल ते. आणि काळ काळ गेला की तुमचं दुःख आणखी तुमचं अशा ज्या संकट असतात ते हळूहळू म्हणजे हळूहळू बरे होतात ते. म्हणजे तुम्हाला जर जखम झाली तर जखम जशी कालांतराने भरून निघते ती, तसे तुमच्या जीवनात जर दुःख असतील, सगळ्यांच्या जीवनात सुखच नसतात, दुःख येतात आणि दुःख जास्त असतात सुखापेक्षा. त्याच्यामुळे असे जर दुःख तुमच्या याच्यात असतील तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा महाराजांचा आधार, त्यांच्यावरची श्रद्धा, सद्गुरूवरची श्रद्धा, ईश्वरावरची श्रद्धा तुमची कमी व्हायला नको. ठीक आहे, निघून जाईल काळ, आज माझा वाईट प्रसंग आलाय, निघून जाईल आणि जातात. असा काळ निघून जातो आणि नंतर चांगले दिवस परत येतात. म्हणजे ही जे एरधार जी म्हटलंय मी सुखदुःखाची, एरधार ही सुखदुःखाची चालूच असते आणि त्याच्यामुळे त्याला चांगला किंमत मिळतो आणि तो खुश आनंद होतो की चला काहीतरी थोडी भरपाई झाली, आणखी नफा झाला, असं करून निघून जातो. असाच एक डॉक्टर राजाराम कंवर दाखवलेला आहे. तो राजाराम कंवर हा खामगावून येतो शेगावच्या दर्शनाला आणि त्याला काहीतरी एक त्याला जायचं असते तेल्हाऱ्याला. राजाराम कंवरला जायचं असते तेल्हाऱ्याला. तेल्हाऱ्याला एक चांगला डॉक्टर आहे म्हणून त्याला दाखवायचं असतं. त्याला स्वतःला काहीतरी असा व्याधी किंवा रोग झाला असतो तो, तर म्हणून तर या डॉक्टरला दाखवतो, त्या डॉक्टरला दाखवतो. कोणी सांगितलं असं की तेल्हार जाऊन बघा, ते डॉक्टर चांगले आहे तिथले. तर हा शेगावला दर्शनाला येतो महाराजांच्या. आणखी सगळं घाई गडबडीत जातो की आता मला जायचं, जाऊ दे, रात्र होऊन जाईल वगैरे. आणखी असं बाळाभाऊ म्हणतात त्याला. बाळाभाऊ जो महाराजांचा अंगरक्षक दाखवला आहे किंवा त्याचा सेवेकरी दाखवला आहे, तर तो म्हणतो तुम्ही अशी गडबड करून जाऊ नका, आता प्रसाद आहे महाराजांचा, प्रसाद घेऊन नंतर जा. तर हा प्रसाद न घेताच जायला निघतो राजाराम कंवर. तो म्हणतो मग तो डॉक्टर निघून जाईल, रात्र होऊन जाईल, मग आम्ही पोहोचून तिथे अमुक टमुक अशा कारणं सांगून त्याला घाई असते, तो निघून जातो. आणि रात्री काय होतं की रात्री त्याची डमणी चुकीच्या रस्त्याने जाते आणि जो तेल्हाराचा रस्ता असतो तो बाजूला राहून जातो. आणखी डमणी भलत्याच आड रस्त्याने जाऊन अरुंद रस्त्यात जाऊन उभी राहते ती. तर तो त्या डमणी हाकणाऱ्याला म्हणतो अरे तुला माहीत नाही का रस्ता तेल्हाराचा? म्हणतो साहेब मला चांगला माहीत आहे, मी याच रस्त्याने जातो. आता हे नदी इथे आली आणि हे अरुंद रस्ता झाला, हा तेल्हाराचा रस्ता नाही आहे. रात्रभर तिथे अडकून पडतात ते दोघे जण. आणि मग सकाळी उठल्यानंतर मग त्याला दिसतं की उजाडल्यानंतर दिसतो की रस्ता कसा आहे, उजाडल्यानंतर दिसतो रस्ता कसा आहे. तर ते म्हणतं की ठीक आहे. त्याला लक्षात येतं की चूक की मी महाराजांचा प्रसाद न घेताच निघालो, ही अशी चूक झाली आहे. तो परत फिरतो, शेगावला जातो. शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घेतो, प्रसाद घेतो आणि नंतर आरामात पुढे जातो. असं हे आणखी एक त्यांनी रतनची गोष्ट सांगितली आहे, नंतर रामचंद्र पाटलाची गोष्ट सांगितली आहे. अशा 2-3 गोष्टी सांगितल्या, घटना सांगितल्या आहे. आणि अशा घटना आणखी गाथा अनेक आहेत बरं. म्हणजे इथे म्हणतात, हे पोथीमध्ये म्हणतात की हे गाथा म्हणजे आकाशातल्या चांदण्या जशा. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायाचा, अंबरी चांदण्याचा हिशोब कोणा न लागे कधी. म्हणजे आकाशात ज्या अगणित चांदण्या आहेत, जशा अगणित चांदण्या असल्या म्हणजे आपल्याला त्याची आपण गणना करू शकत नाही, मोजू शकत नाही. अशा पद्धतीच्या गजानन महाराजांच्या अनेक गाथा, अनेक घटना, लोकांना अनेक असे प्रसंग आले. आणखी त्यातून त्यांनी बोध घेतला किंवा त्यांची सत्ता दिसली आहे त्याच्यावर. म्हणजे आता हे जे 2-3 उदाहरणं बघितले बा, याचा माझ्या मताने कसा सार निघतो. ते रेवणी अधिकाऱ्याची गोष्ट सांगितली तुम्हाला मी. त्यानंतर लक्ष्मण जंजाळची गोष्ट सांगितली, गणपत कोठारेची गोष्ट सांगितली, यादव सुभेदाराची गोष्ट सांगितली, राजाराम कंवरची गोष्ट सांगितली. या सगळ्या गोष्टी सार असं निघतो याच्या पाठीमागे की ईश्वर हा कणाकणात भरला असून त्याची सत्ता तुम्हाला क्षणाक्षणात पावलोपावली जाणवते किंवा जाणवायला तुम्ही त्याची जाणीव घ्यायला पाहिजे. ईश्वराची सत्ता ही पूर्ण विश्वात ब्रह्मांडात भरलेला म्हणतात ईश्वर. आणि तो कणाकणात तो सद्गुरू आणखी ईश्वर भरलाय, त्याची गोष्ट आहे, त्याचे हे प्रसंग आहे. महाराजांनी येऊन त्यांचा योगक्षेम चालवला, त्याची कृपा होती महाराजांची आणि ते लोक त्या अशा कठीण प्रसंगातून, गंडातारातून ते वाचले. पण याचा अर्थ असा आपण घ्यायचा की हे ईश्वराचं जे परमेश्वराचं परब्रह्माचं जे ऐश्वर्य आहे, हे ऐश्वर्य तुम्हाला पावलोपावली दिसायला पाहिजे किंवा दिसतं किंवा असतं. ते आपल्याला कळत नाही कारण की आपण त्यातले अज्ञानी आहोत. असे बरेच प्रसंग आपल्या जीवनात आले. तुम्ही जर तुमच्या मागच्या जन्मीचा म्हणण्यापेक्षा जे तुमचे गतवर्ष जे जो भूतकाळ तुमचा गेला आहे, आज 25-30 वर्षाचा किंवा 50-1 वर्षाचा भूतकाळ गेलाय, तुम्ही आठवा, त्यातले गंडंतर आठवा, तुमची संकट आठवा. आणि तुम्हाला असं दिसेल की त्या संकटातून तुम्हाला कोण वाचवलं हो. तुम्ही किती एकटे होता, तुम्हाला आधार कोणाचा होता.
हा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी सद्गुरूच होते. सद्गुरूंच तुम्हाला त्या सद्गुरूच्या आधाराने तुम्ही त्या संकटातून वाचले, गंडातून वाचले आणि आज तुम्ही इतके वर्षाचे म्हणजे आयुष्याचे इतके वर्ष संपून तुम्ही आज या स्थितीला पोहोचले आहात. म्हणजे ही जी सत्ता ईश्वराची, ही सत्ता आहे, तो नियंत्रक आहे. ईश्वर हा नियंत्रक आहे, नियमन करणारा आहे, पूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण करतो, नियंत्रक आहे तो. त्यालाच आपण म्हणतो तो जगाचा पालन पोषण करणारा ईश्वर, ब्रह्म, सद्गुरू. याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. हाच ऐश्वर्य योग असतो तुम्हाला, की त्याची सत्ता तुम्ही ओळखा, त्याच्यावर निष्ठा ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. हे जर ठेवलं तर तुम्हाला त्याची क्षणोक्षणी पावलोपावली तुम्हाला त्याची सत्ता तुम्हाला दिसून येईल. असा हा 20वा अध्याय संपतो इथे. आपण आता 21वा अध्यायाकडे जाऊ. 21वा अध्याय समारोपाचा अध्याय आहे. आणखी समारोपाच्या अध्यायामध्ये काय सांगितलंय बघू. साधारणतः जेव्हा शेवटचा अध्याय असतो त्याला समारोपाचा अध्याय किंवा त्याच्यामध्ये सार सांगितलं जाते. पहिले जे अध्याय 20 अध्याय जे झाले आहे, 20 अध्यायाचं सार शेवटला अध्याय सांगून पोथीची किंवा ग्रंथाची सांगता केली जाते. या अध्यायात सुद्धा दासगणू महाराजांनी ईश्वराची कृपा मागितली, आणखी ईश्वरांना नमस्कार केलाय, साष्टांग नमस्कार केलाय. आणखी पापी अज्ञान लोकांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली आहे. असं त्यांचं हे आहे की स्तवन आहे त्यांचं मंगलाचरणामध्ये, की हे जे पापी लोक जे जगात राहतात आहे हे अज्ञान आहे, अविद्येचं पालन करतात आहे. तर हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, तू यांना सद्बुद्धी दे, यांना यथार्थ ज्ञान दे, जेणेकरून ते आपली ज्ञानासहित कर्म करून आपला उदरनिर्वाह करतील. आणखी त्यांना विवेक दिल्यानंतर ते आपला भावसागर जो आहे, आपला जो संसार आहे, या विवेकाने हा संसार ते तरून जातील. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची पापं धुण्याकरता किंवा सत्कार्य होण्याकरता ईश्वराची सद्बुद्धी मागा, ईश्वराकडे ईश्वराची कृपा प्राप्त करा. आणि त्यासाठी तुम्हाला भगवंताची शरणागती पत्करणं आवश्यक आहे. हे तुम्ही कामं करू शकत नाही, कारण की आपण त्या ठिकाणी असमर्थ आहोत, ते नाही करू शकत. आणि जो समर्थ जो आहे किंवा जो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, ते अवतारी पूर्वी ते सद्गुरू यांना तुम्ही शरण गेले तर ते तुमची योगक्षेम काय तुमच्या सगळ्या चिंता संसारातल्या मिटवतात ते. म्हणून शरणागती अवश्य असतं. कारण शरणागती जर तुम्ही केली मनोभावापासून, विश्वास ठेवून जर त्याच्यावर कामं केले परब्रह्मा भगवंतावर, तुमचे बरेचसे प्रश्न सुटतात तुमचे. ह्याच्या पोथी वगैरे आपण जे सुधर्माचरण किंवा पूजा अर्चा करतो त्याचं ते कारण आहे. आणि म्हणून दासगणू महाराजांनी मंगलाचरणामध्ये अशा पद्धतीचं स्तवन केलेलं आहे. आता महाराज जिवंत असताना आपण बघितलं 20 अध्यायामध्ये, आणखी 21 अध्यायामध्ये की लोक तिथे जात होते, आणखी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घेत होते. महाराजांची अंगसेवा घडवली त्यांनी, गुरुसेवा केली त्यांनी, संत सेवा केली. पण आता काय, त्यांनी देह ठेवल्यानंतर शेगावला लोक अजूनही शेगावला समाधीला जातात आणि तिथे ते आपली व्यथा दुःख अर्पण करून दर्शन करून समाधीचं परततात. असा हा शेवटला अध्याय 21वा. आणि 21वाचा अर्थ समर्थाने 21 समासित अद्भुतात कसा केला. 21 म्हणजे 21वा, 21वा म्हणजे 21वा. 21वा म्हणजे काय हो, जिथे तुम्हाला परम शांती मिळते, सुख मिळते, असा 21वा अध्याय आहे. म्हणजे 21वा जिथे तुम्हाला परम शांती मिळते असा शेवटचा अध्याय आहे. आणि तिथे तुमचा म्हणजे तुमची सगळे कार्य संपलेली आहे, असा तुम्ही पूर्णपणे विश्राम घ्या तिथे. आणखी समाप्ती झाल्यानंतर तुम्ही त्याचं सुख प्राप्त करा, सुख भोगा, तुम्ही परम सुख भोगा. आणि तुम्ही असं धरून चालतात की लोक की जे 20 अध्याय वाचले, तसेच ज्ञानेश्वरीचे जर तुम्ही 18 अध्याय 17 अध्याय वाचले तर 18व्या अध्यायात प्रसादन मावजी मागते. इथे सुद्धा एक प्रकारचं प्रसादनच आहे की तुम्ही 20 अध्याय वाचलेले आहे, आणखी 21वा अध्याय तुम्ही सांगता करताय पोथीची, त्याच्यामुळे तुम्हाला त्या पोथीची सांगता करायला पाहिजे. असा हा 21वा अध्याय, 21वा असा आहे. आणि हा कळसाध्याय म्हटलेला आहे. इथे यांनी जो शब्द वापरलाय कळसाध्याय म्हटलाय. 233 एक मिनिट. इथे म्हणतात आहे, श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा. तुम्ही संतांची कथा ऐकून राहिले असं आपण या कळसाध्यायाच्या शेवटल्या निरूपणास आपण आलो आहे. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजाननपदी साची,
ज्याची ही निष्ठा गजाननपदी म्हणजे गजानन महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी अढळ निष्ठा झाली आहे, जणली गजाननपदी साची, त्याचा त्याचा दुःख संकटाशी होईच होते हे निश्चय. ज्यांनी अशा निस्सीम भावाने निष्काम श्रद्धेने आपल्या सद्गुरूशी किंवा आपल्या गजानन महाराजांशी आपण म्हणजे एक तादात्म्य पावले आहे किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून ते सगळे कामं करतात आपल्या जीवनातले, तर त्याच्या ठिकाणी म्हणतात ते त्याच्या दुःखसुखाची होळीच होते हे निश्चय. म्हणजे त्याचे दुःख आणि संकट त्यांची होळी होते, म्हणजे काय जळून जातात ते, त्यांचं गंडांतर टळतं त्यांचं असं, आणि त्याला सुख प्राप्त होतं. आणि असा म्हणून ते श्रद्धेने म्हणतात की तुम्ही करा, असं त्यांचा म्हणजे उपदेश आहे त्यांचा. याच्यामध्ये पण त्यांनी 2 उदाहरणं दिले आहे. ते 2 उदाहरणं बघू आपण, घटना घडलेलं आहे ते बघू आपण. नंतर अध्यायाचा फलश्रुती काय आहे, फलश्रुती पाहून आपण अध्याय संपू. तर याच्यामध्ये धोंडा नावाचा मजदूर असतो, तो एक मजदूर असतो, त्याचं नाव धोंडा नाही आहे, धोंडा दगड. तर बांधकाम करताना या मजुराच्या अंगावर एक दगड पडतो वरतून. बांधकामामध्ये दगड आले, विटा आले, तर त्याच्यामुळे अंगावर दगड पडतो. लोकांना वाटतं मजूर मेला इथे, पण तो मजूर मरत नाही, तो वाचतो, त्या गंडातून तो मजूर वाचतो. असं एक उदाहरण इथे दिलं आहे त्यांनी. दुसरं उदाहरण दिलं आहे, एक खेडं असतं जयपूर नावाचं, म्हणजे राजस्थान जयपूर नाही आहे, तिथलं जयपूर खेडं दाखवलं आहे. आणि तिथल्या एका राजपूत बाईला भूताची बाधा असते, आणि भूताच्या बाधा असल्यामुळे ती भूतासारखी कधी कधी वागते किंवा विचित्र वागते. तर तिला एकदा स्वप्न पडून विठ्ठल तिच्या स्वप्नात येतात, म्हणतात तू शेगावला जा, तुझी भूतबाधा दूर होईल. तर ती बाई शेगावला जाते ती, आणि शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घेते. आणखी तिथे लोक बरेच जमले असतात, ते तिथे एका खांबाला टेकून उभी राहते ती. आता बांधकाम चालू असते, खांब पक्के आहेत नाही आहे हे माहीत नसतं, पण ती खांबाला अशी टेकून उभी राहते, वा बसायला जागा नाही, गदेवर टेकून राहतं. होतं काय की तो कच्चा खांब असतो म्हणा, किंवा खांबाला पूर्ण सिमेंट विटे लागलं असल्यामुळे तो खांबच कोसळतो तिथे. खांब कोसळतो आणि त्याच्यावरचं जे छत असतं ते छतही कोसळते आणि खांबही कोसळतो. तर ही बाई त्या खांबाखाली दडपलं जाते अशी. तर लोकांना वाटतं की बाबा ही बाई गेली या खांबाखाली, कारण की खांबाला धरून उभी होती, टेकून उभी होती ती, खांब अचानक पडला. तर त्या गावी एक शल्यक्रिया करणारा म्हणजे एक सर्जन असतो तिथे, म्हणजे हाडाचा निष्णात डॉक्टर असतो, तो डॉक्टर लोबो म्हटलाय त्यांनी इथे. तर त्या बाईला ते डॉक्टर लोबोकडे घेऊन जातात, आणि तो सर्जन असल्यामुळे तो तिला सगळं तपासतो, सगळं चेकिंग करतो. तो म्हणतो हिला काहीच झालं, हिचं हाडही मोडलं नाही, काही खरचटली नाही हिला. म्हणजे ही अशी दैवी शक्तीची लीला असते. म्हणजे जेव्हा खांब अंगावर पडला किंवा दगड अंगावर पडला मजुराचा, तर तुम्हाला सपशेल त्याची काही इजा होत नाही, आणि तुम्ही त्यातून त्या गंडांतरातून त्या संकटातून तुम्ही निघता. ही ईश्वरी दैवी कृपा म्हणायला पाहिजे आपण. आणखी दैवी कृपा असल्यानंतर ते दोघं वाचतात तिथे. आणखी मग खांब पडल्याचा याचा दासगणू महाराज असं सांगितलं आहे की तिची त्यानं भूतबाधा निघून जाते. तो खांबाचा काही धक्का लागला किंवा जे खांबावर धडपला गेली होती, तर तिची भूतबाधा